येस, शुभ सकाळ. आज आहे 21 सप्टेंबर आणि माझ्या चॅलेंजचा डे 5. सो आज अजून एक छान गोष्ट सांगेल, की मी सुद्धा हे चॅलेंज सुरू केलं आहे. तर मला सुद्धा रोज अशी कारणं भेटत आहेत, की मी क्विट करावं किंवा काय गरज आहे करण्याची. पण मला माहिती आहे ह्या माझ्या रुटीनमुळे माझ्या आयुष्यात खूप चेंजेस होणार आहेत आणि मला जे काही पुढं करायचं आहे त्यासाठी मला खूप छान मदत भेटणार आहे. सो मी हे सुरू केलं. तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल, पर्सनल लाईफमध्ये जर तुम्ही काही ठरवत असाल, की मला थोडंसं हे चेंज करायचं आहे, ते चेंज करायचं आहे, तर ते करण्यासाठी कुठलातरी पर्टिक्युलर टाईम नका ठरवू. आजच सुरू करा. येस. आणि हे सुरू करायला आपल्याला अवघड काय जातं? कारण आपण एका छान कम्फर्ट झोनमध्ये रमलोय. आपल्याला तिथून असं काहीतरी उठून करून स्वतःला थोडा त्रास करून घेऊन, स्वतःच्या मनाचं न ऐकून करण्यासाठी आपल्याला थोडीशी हिंमत लागते. थोडंसं जागरूक राहावं लागतं. आणि हे केल्यामुळेच आपल्याला थोडं अनकम्फर्ट झोनमध्ये गेल्यामुळेच आपली ग्रोथ होत असते. तिथेच आपली ग्रोथ आहे. सो येस, जेव्हा केव्हा आपण एखादा बघा ना, आपण ट्रेकिंगवरती चाललोय, तर तिथे डोंगरावरती चढता आपल्याला खूप दम लागतो. खूप वाटतं की थांबावं. बऱ्याचशा गोष्टी होत असतात. पण आपण थांबून, करून, पाणी पिऊन परत आपण चढायला सुरू करतो. आणि जेव्हा केव्हा आपण एकदा त्या डोंगराच्या टोकाला पोहोचतो, तेव्हा मग किती छान व्ह्यू भेटतो आपल्याला. किती छान जे काही आहे ते आपण सगळं बघतो. किती छान दिसतं तिथून नेचर. तसंच असतं. सो अनकम्फर्ट झोनमध्ये यायला खूप जण घाबरतात. पण तिथेच खरी ग्रोथ असते. सो येस, आज सुद्धा माझ्याकडे बरीचशी कारणं आहेत, की मी हे क्विट करावं किंवा काय गरज आहे करण्याची. पण आपल्याला माहिती असतं, आपण ठरवलेलं असतं. आपल्याला जेव्हा क्लिअर असतो, की मला काय करायचं तेव्हा आपल्याला कोणीच नाही अडवू शकत. सगळ्यात मोठा आपला शत्रू असतो आपण स्वतःच, की आपण स्वतःच आपल्याला खूप छान कारणं देऊन प्रत्येक गोष्ट करण्यापासून थांबवत असतो. सो ते आजपासून आपल्याला नाही करायचं आणि जे काही सुरू करायचं त्याची सुरुवात आजच करायची. कुठलाही दिवस ठरवलाय तो तो काहीच नाहीये. आज आपण जो दिवस ठरवला तिथून सुरू करायचं आणि गोष्टी होत राहतात. ओके. येस. चला मी करते माझं मॉर्निंग रुटीन आणि तुम्ही पण जे काही ठरवत आहात ते करा. त्याला उशीर नका करत बसू. ओके. थँक यू.